पाटील होते. एकूण काय मागण्या आहे, काय कांद्याचे बाजारभाव आज थोडी घसरले. कांद्याचे बाजारभाव घसरून 2 महिने झाले, पण कुणाचं लक्ष नाही. एका शेतकऱ्यानं मार्मिक प्रश्न या ठिकाणी विचारला की कांद्याचे बाजारभाव चढले तर केंद्रातनं समित्यावरून समित्या येतात आणि इथं अभ्यास करता की बाजारभाव कसे पाडायचे, आणि मग पडलेल्या बाजारभावासाठी केंद्राकडे समिती नाहीये का, लोकप्रतिनिधी नाही का? हा प्रश्न त्या ठिकाणी मनाच्या काळजाला घर करून गेला. आणि तोच प्रश्न सगळ्यांचा आहे. कांद्याचे बाजारभाव पडण्याची काही कारणं असू देत, पण जर बाजारभाव चढले तर काही कारण घेऊन जसे तुम्ही पाडतात तसंच बाजारभाव आता पडलेले आहेत तर भावांतर योजना लागू करा. 2000 रुपये बाजार ज्या शेतकऱ्याला नसतील मिळाले, 1900 मिळाले असतील त्याला 100 रुपयाचा फरक द्या, ज्याला 1500 मिळाले असेल त्याला 500चा फरक द्या, ज्याला 1000 मिळाले असेल त्याला 1000 रुपयाचा फरक द्या, ज्याला 900 मिळाले असेल त्याला 1100 रुपयाचा फरक द्या. इतकी क्लिअर योजना राबवली गेली पाहिजे. तुमच्या मानसिकतेत दृढ झालं पाहिजे की 20 रुपये किलो कांदा विकला गेला पाहिजे. तुम्ही केलंच ना आमच्या मानसिकतेत दृढ. 2100 रुपयाला खताची गोणी केलीच ना आमच्या मानसिकतेत दृढ. तुम्ही केलीच ना आम्हाला त्या ठिकाणी 200 रुपये पेट्रोल डिझेल आमच्या मेंटॅलिटीमध्ये फिक्स केलं ना. तुमच्या मेंटॅलिटीमध्ये कधी फिक्स होणार का 20 रुपये किलोनं कांदा गेला तरच त्या शेतकऱ्याला परवडतो. 20 रुपये किलोनं गेला तरी त्या परिवाराला 400-500 महिन्याला खर्च आहे. हे वाणिज्य मंत्रालयाचाच रिपोर्ट आहे. तरी देखील वाणिज्य असेल किंवा कृषी खातं असेल कोणाचीही त्या ठिकाणी झोप का उडत नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे 800, 900, 400 हे बाजार आहेत का, हे बाजार आहेत का, हा प्रश्न या व्यवस्थेला त्यांनी विचारलाय. बाजार पडलेले आहेत. आज दुपारी आमची जिल्हा पणन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक साहेब यांच्याबरोबर आमच्या हरिसिंग टोकेंनी केलेल्या उपोषणाच्या मुळे बैठक आहे. त्याही बैठकीचे हेच मुद्दे आहेत. जर त्या बैठकीतनं तोडगा नाही मिळाला तर मात्र आम्ही आता थांबणार नाही. कमिशनर साहेबाच्या दारात, कलेक्टर साहेबाच्या दारात आम्ही आमचे ट्रॅक्टर आयर म्हणून वतायला तयार झालेलो आहोत. आम्ही 2 महिन्यापासून सांगतोय, पण आज सुधारतील तेव्हा सुधारतील म्हणून थांबलो होतो. बाजार पडलेले आहेत, त्यात भावांतर योजना लागू करावी ही शेतकऱ्यांची प्रखर मागणी आहे.